हरभऱ्याची डाळ पण घेता ना आत्या दरवेळेस? काय म्हणली? कोण छान? कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर उद्या आहे नागपंचमी, आज भावाचा उपवास, पण ही व्हिडिओ नागपंचमी दिवशीच तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मला आधी असं वाटायचं की नागपंचमी दिवशी वारुळाची पूजा करायला जातात, कारण मी कधी पाहिलंच नव्हतं की आधी जातात. ज्यावेळेस मी इकडे आले ना गावाकडे राहायला, त्यावेळेस समजलं की भावाच्या उपवासा दिवशी आपल्याला वारुळाची पूजा करायला जायचं असतं. रात्रीच मी ही मेहंदी काढली. तर भावाच्या उपवासाच्या आदल्या दिवशी आपण मेहंदी काढतो, आणि मला अशी छोटीशीच मेहंदी काढायला आवडते, कारण मोठी जर मेहंदी काढली ना तर मला असं वाटतं की माझा हात छोटूसा दिसतो आणि मी आणखीन छोटी छोटी वाटते. त्यामुळे ही अशी मेहंदी काढून घेतली आहे. तर आता मला वारुळाला जायचंय, 9:15 वाजलेत. मी मेकअप करायला घेणार आहे, कारण काय होतं, मग सगळेजण आवरून येतात आणि आम्ही सगळ्यांनी ठरवतो दरवर्षीच की आपण सगळ्याजणी एकाच वेळी आवरूया आणि वारुळाला जाऊया. मग छान पण वाटतं, काहीतरी सण सेलिब्रेट केल्यासारखं वाटतं. तर त्यासाठी त्यामुळे आता आवरायला घेणार आहे. साडी तर मी तुम्हाला दाखवली होती की कोणती नेसणार आहे, आणि मेकअप कसं करते हे काही या व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. वारुळाला जायचंय, त्यानंतर ना आम्हाला एक रील शूट करायचे पंचमीसाठी. तर सगळ्यांनी मिळून ठरवले की असं असं करूया तसं. तर त्याची BTS सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आवरते. आणि अशी काही मी तयार झाली आता पूजेला जाण्यासाठी. साडी मी तुम्हाला काल दाखवली होती. ज्वेलरी असं झालं की मी नागपंचमीसाठी असं खास यावरती काही ज्वेलरी वगैरे घेतली नाही, त्यामुळे ही संक्रांतीला जो सेट घेतला होता ना तोच घातला. खूप ट्राय केलं, कोणतं मॅच होते मला समजलंच नाही. म्हणजे ॲक्च्युली यावरती मॅच होईल अशी ज्वेलरी नव्हती माझ्याकडे, त्यामुळे आता हेच सगळं घातलंय. तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात आणि अशी काही दिसतीये मी. जाऊ दे, संपूर्ण जे लुक आहे ना तो तिकडे गेल्यानंतर दाखवेल. आज उपवास आहे, भावाचा उपवास, उद्या पण उपवास असणार आहे. आणि असं म्हणतात की या श्रावणी सोमवार मधले उपवास असतील किंवा नागपंचमीचा हा उपवास असेल, यामध्ये भगर नाही खायची. आता भगर पण गोल असते, साबुदाणा पण गोल असतो, पण काय माहिती, भगर नाही खायची, साबुदाणा खायचा. आणि आता असं झालं, लहानपणी साबुदाणा खायला एवढा आवडायचा, सारखं साबुदाण्याची खिचडीसाठी उपवास धरायचा. आणि आता असं झालं की साबुदाण्याची खिचडी नको वाटते. तर ताठ करून ठेवलंय, निम्मार्धा आत्यांनी गोळा करून ठेवलाय. मी सकाळी मस्त ती घासून वगैरे ठेवलीत, भांडी चकाचक झालीत. तर ते काय काय गोळा केले बघूया. झालं आवरून? तुम्ही का नाही गळ्यात काहीतरी घालायचं ना, तिकडे सगळे आवरून येतील आणि तुम्ही कसं चाललाय. इथं घेतलं का सगळं? दूध यातच होतायचं ना. हरभऱ्याची डाळ पण घेता ना आत्या दरवेळेस? ते नाहीच सापडलं का तुम्हाला गडू? नाही सापडलं. तर ह्या आहेत कशाच्या काड्या म्हणतात आत्याला? सूर्याच्या काड्या. हे एक लागतं. त्यानंतर इकडे हे ठेवलंय, हे सगळे आताच ठेवायचंय. हे ताट मी घासलं नाहीये, हे सकाळी घासून ठेवले. तर हे न्यायचंय मला म्हणून मी घासून ठेवलं होतं. आणि या पूजेला लागतात लाह्या यात टाकतात. मग खिचडी आता आल्यावर करायची का कसं? बायका नाही अजून निघाल्या, सगळ्यांचं आवरल्याशिवाय काय निघतायत तेव्हा. हे का? तर हे सगळं ताट आता तयार झाले. आता आपण चुडे पण बसवतो ना दरवर्षी. कशाला? उपासाला म्हणजे सोमवारी हरतालिकेचा. हरतालिकेच्या उपवासाला चुडे घालणार, त्यामुळे आज नाही घातले. नाही तर दरवर्षी घालतो आपण आत्या पंचमीला. काय म्हणली? कोण छान दिसत? आणि मम्मा, आणि तू पण खूप छान छान दिसते, हो ना? चला आवरलं का मम्माचं? हा चला, तोपर्यंत पूजा करू. येते. कुठे आहे? पतंगाच्या वरच आहे माझी. होय,
आता 5 ह्याच्यावरच घालू का सगळ्या ह्याच्यावर घालू? घाल की सगळ्या ह्याच्यावर घाल. आपली आपली पूजा नसते करायची. घाल ना सगळं. त्याला काय? मागं सारून बघ ना. त्याच्यात असतो असा साप नसतो. मग काय असतं हो नागपंचमीचा सण साप कोण तयार करतं मग ती ते नाही का? मुंग्या करतात तयार. मुंग्या तयार करतात आणि साप येऊन राहतो. शाळेत होतं ना आपल्याला धडा. दोन दोर तुम्हाला होता का? नव्हता? जवळजवळ फसायचं पाळणा कराय. अयो काटक्या लावून करायचं का? हा ते काटक्या खूपच पाळणा करायचा. दोन काटक्या खूपसायच्या आणि त्याला दोरा गुंडवायचा. दोन्ही पण मी तिथं ठेवला होता की दोरा बारका. लावायची. दोरा एक गुंडळ. डाळ शेंगदाणं ते लाह्या ठेवायच्या. कोणत्या ह्याच्यात दूध ओतलं? होते बोळा ते किती कोण फिरेल त्याच्याकडे काय काय इकडं नको. त्याच्यात म्हणजे मी जाऊन आली मला ते म्हणते मी नाही येत तुमच्या घरी आता मी सगळे तर ही माझी छोटी जाव आहे. दिसते मोठी पण असताना माझी नाही छोटी आहे ना. हा छोटी आहे आणि मी मोठी आहे. दिसताना मोठी दिसते का? हाईटला ही मोठी आहे, मी छोटी आहे. पुजून पण झालं. तुम्ही किती उशीर केला यायला? पूजायला म्हटलं एकेकाची पूजा होती तोपर्यंत. ते म्हणते आम्हाला श्रावण पंचमी कोण्या दिवशी साजने बाई. श्रावण पंचमी कोण्या दिवशी साजने बाई. पंचमीची लाई अगया पंचमीची लाई. पंचमीची लाई अगया पंचमीची लाई. ओवीला एक पैसे द्या. ओवीला एक. आणि मम्मीने काय करायचं? मम्मीने नुसते ऍक्शन करायचे. हा करा करा बघू कसं करताय. हा छान छान. आता तसं एक घ्यायचं का? भेटू संध्याकाळी. या संध्याकाळी खेळायला. चला बी. उडवली का पतंग तुमची? होय. तर तिकडून पूजा वगैरे करून आलो. आता 1:30-1:45 झालेत. खूप छान रील काढायची असं सगळ्यांनी ठरवलं होतं आणि काष्टे घालायचे होते असं रात्री आम्ही ठरवलं. पण कोणाकडेच असं साड्या नव्हते नऊवारी काष्ट नेसण्यासाठी. त्यामुळे मग मूड गेलेला. त्यात मग एवढं कोणी उल्हासात हेच नाही केलं. मग थोड्या काही क्लिप्स आम्ही काढल्यात. बघू त्याचं काय होतंय काय नाही. तर ते तर झालं. आता फराळ करून घेतो आणि संध्याकाळी म्हणजे आम्ही ना प्रत्येक नागपंचमीच्या आधी 2-3 दिवस असे खेळ घेतो, गाणी म्हणतो. तर त्या गोष्टी मी संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करते. आता फराळ करून घेते आणि ती जी झाडं काल मी आणलेली आहेत ना ती पण कुंड्यामध्ये लावून घेते. बर तू खान. हा हा खान. अरे खूप नाही खांदायचं आपल्याला थोडं. पाट्यार आणि कुणाची आहे? चल पिल्लू. तू घेतो का पार्टी उचलून? तुझ्या डोक्यावर देऊ? हा चला. पडेल खाली. चला चला. ओ मला एवढं बोळ पाडून द्यावं या कुंड्यांना खालून. आपल्याकडे कोणतं झाड लावायचं? ह्यात कोणतं लावायचं ओंकार?
लावा कुठलं पण. हे लावायचं का यामध्ये पांढरं आणि दुसरं मला वाटतं हे लावावं. हे छान आहे रोप आहे की नाही. हे लाव. त्याची पानं पण लय दाट आणि मोठी येते. आमची शेत आहे की लय ती असली. तू हे बोलला ना रे अभि. आता हे बोलला का? बरं, ठीक आहे. कसं काढायचं हे? गोल गोल बिंगव की असं पण ते. त्या झाडाला एवढं हे पण नाहीये की गोल गोल फिरल. उपसून निघल. निघालं नाही. ह्याच्यात ही तांबडी माती आहे ना आपल्याकडची काळी माती. जाऊ का? कोकोपीट मिक्स करू थोडस. आणि बदकात कुठली लावायची? बदका ठीक आहे. हे एक लावायचं आणि हे. आता आधी कोणती म्हणाली. जरा मोठे होल पाडा. पाणी नाही निघले की झाड जळून जातात. मग अजून जास्त पडतो बोलत. मग जास्त पाडा. मग तसं म्हणते तू 4 सांगितले आम्हाला. 4 सांगितले पण मोठी पाडायची ना 4. पाडतो. दिसतील का वरती बदक चांगली. बदक छान दिसतील तिथं. पण पाणी घालता येईल का आपल्याला. आणि त्याच्या खाली आपल्याला हे नाही येत ना ट्रे. कसं वाटतंय छान दिसतंय. तिथंच ठेवू. इथं इथं मध्ये काय पडत वाऱ्याने पडेल की तिकडं. वार सुटल्यावर का. मग काय होईल तर? वारं सुटले आपल्याला पक्षी जाईल की तिथं काय? नाही पडत नाही. त्याला काय गोड नाही होईल का काय? तर आता आम्ही पंचमीचे खेळ खेळायला चाललोय. ओवी तू खेळणार ना. तुला घेतात का खेळायला सगळे. घेतात ना. तर आम्ही चाललोय खेळ खेळायला. तुला कुठे यायचंय. कुठं खेळणार का पण तू का लगेच झोपणार. झोप लागली करतो. चल. मला जाऊ देऊ नका जनावराकडे. आहे तर पण इथं कोण? ओय, जाऊ दे. इकडे नाही धडकत. पळालं म्हणजे काहीतरी केल्यासारखं वाटतं. ज्यांचं नाही आलं सगळ्यांनी एक राज्य घ्यायचं. एक राज्य सगळ्यांचं. नाही ती वाटते सुद्धा विश्वास बसत नाही. चालणाऱ्यावर सुद्धा. बरं असू द्या. पुढचा डाव तिला पण आता राहू द्या. हा आताच चालू झालाय. इकडं माग
तर चला आता 11:30 वाजलेत. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.